नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज मी तुम्हाला एक नवीन युनिक गोष्ट घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी. तर शेतकरी मित्रांनो, आता काय झाले, आता ही तुम्ही बघत असताना ही वेल्डिंग मशीन आहे. आता जवळजवळ वेल्डिंग मशीन एक 12 ते 13 हजाराच्या आसपास आता मिळायला लागलेली आहे. जवळजवळ सगळे शेतकरी वेल्डिंग मशीन घेऊन आपल्या घरगुती काही वेल्डिंग असेल ते करू शकतात. पण आता एक प्रॉब्लेम असा आहे शेतकरी मित्रांनो, वेल्डिंग केली की सामान्य माणसाला वेल्डिंग लवकर लागत नाही. म्हणजे 2 रॉड जाळा 3 रॉड जाळा त्या माणसाला वेल्डिंग लागते. आता तुम्हाला सांगतो, आता हे तुम्ही माझ्या डोक्याला दिसतोय ह्यो गॉगल आहे. असे गॉगल घालून लोक वेल्डिंग करतात. आता हे आपण घेताना हे याच्या दांड्या तुटल्यात, हे सारख्याच दांड्या तुटत आहेत. त्याला आपण देशी जुगाड केलेलं आहे, डायरेक्ट तार लावलेली. जाऊ दे, ताराचा काही विषय नाही. तर आता वेल्डिंग करताना काय करतोय शेतकरी, आता वेल्डर असा गॉगल लावते. पण प्रॉब्लेम काय होतो, ह्याच्या साईडनी दूर जातो त्या डोळ्यांना, त्या साईडने दूर गेला आणि आता याच्यातून बघा पूर्ण काळ आहे. आता वेल्डिंग करताना काही दिसत नाही. आता मी वेल्डिंग करतोय तर मला खालचं पॉईंट कुठे आहे ते दिसत नाही. मला काय करावं लागतंय, गॉगल असं वर करावं लागतं, पॉईंट बघावं लागतं आणि मग पॉईंट बघून असं ठेवून मग गॉगल खाली करावं लागते. म्हणजे दर टायमिंगला काय करावं लागतंय, पॉईंट बघण्यासाठी गॉगल असं वर करावं लागतोय आणि पॉईंट बघितला की मग गॉगल खाली करावं लागते आणि मग अशा पद्धतीत वेल्डिंग करावं लागते. पॉईंट सुटला की परत बघावं लागते, परत वेल्डिंग करावं. म्हणजे वर खाली करून, आता तुम्ही बघत असता दूर निघतोय का, हा दूर हे माझ्या डोळ्यात जातोय. डोळ्यात गेल्यामुळे काय होते, याची अभिक्रिया होती. आता हे गॉगल डोळ्याला लावलं तरी साईडनी दूर आतमध्ये जातोय. तर याचं कसं होतंय, जो जाळ बघितला ना डोळ्यांनी की डोळे सुचतात आणि जो दूर आहे का ते दूर डोळ्यांना लागला की मग डोळ्यातून आहे ना एक हे कार्बन गेल्याच्यानंतर डोळ्यातून पाणी येतं. म्हणजे याच्यात 2 क्रिया होतात. एक तर जाळ लागला की डोळे सुचतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो दूर डोळ्याला लागला की त्याने काय होतंय, डोळ्यातून पाणी येतं. आता ही प्रोसेस आत्ता काय वाटत नाही तुम्हाला. आता जर 2-3 रॉड जाळले तुम्हाला वाटतं की याला डोळे चुनचुन करतात. हे दिवसभर तुम्ही जोपर्यंत जागे आहे फिरतायत तोपर्यंत तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. पण ज्या टायमिंगला तुम्ही झोपसान त्या टायमिंगला मात्र तुमचं ते वेल्डिंग कार्यक्रमच करून लावते. आता ते कसं लावते, तर ज्यावेळेस तुम्ही डोळे जागसान का त्यावेळेस पाणी तर येतच, पण डोळे ना असं फानफान करतात ना की असं वाटतं की आता हे डोळे काढून बाजूला ठेवा, अशी परिस्थिती होती वेल्डरची. तर आता माझ्या बाबतीत हे सारखंच होतं. मी 3-4 रॉड जाळले की मला वेल्डिंग लागते म्हणजे लागते. आता ती मला सवय लागून गेलेली, त्यामुळे मी आता मला झोप पण लागते पण डोळ्यातून पाणी चालू राहतं. जवळजवळ एक 10, 10:30, 11च्या दरम्यान जर मी झोपलो तर पाठे 2:30 ते 3च्या दरम्यान पर्यंत पाणी चालतं आणि 3च्या नंतर मात्र झोप लागून जाते. कळत पण नाही नंतर पुढं किती वेळ दुखली लागते. पण तुमचं 2-2:30 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत आहे ना तुमचे डोळे फानफानच करतात आणि ते फानफान केलं की माणसाला असा मनस्ताप होतो ना की तुम्ही विचारूच नका. काय वेळेचे ना असं, जर जो नवीन वेल्डर आहे का त्याला तर वाटतं आता डोळं काढून टाकावं काय. नवीन नवीन मला तर असंच व्हायचं, डायरेक्ट आले वेल्डिंगच नको करायला म्हणून. मिळतात त्याच्यामध्ये पैसे, पण ते पैसे पण असे सोपे मिळत नाही. त्याला लई खस्ता घ्यावं लागतं. 5 वर्ष झाले मी हे करतोय. 3-4 रोड जाळे मला वेल्डिंग लागते. पण याच्यावरती एक आता नवीन एक प्रोडक्ट आले शेतकरी मित्रांनो, खास व्हिडिओ त्याच्यासाठी मी बनवत आहे. आता हे जे गॉगल आहे का, हे गॉगलच वापरू नका, याला फेकून द्या. हे डायरेक्ट हे काही कामाचे गॉगल नाहीत. आता त्याच्यासाठी तुम्ही बघत असताना हे प्रोडक्ट मी मागवलेले आहे. आता हे जवळजवळ 6-7 महिने झालं प्रोडक्ट मी आणलेले. हे प्रोडक्ट वापरल्यापासून आहे ना शेतकरी मित्रांनो, मला आहे ना बिल्डिंगच लागली नाही. आता ती काय बिल्डिंग लागली नाही तर ती तुम्हाला ही बॉक्स अनबॉक्स करून दाखवतो मी. शेतकरी मित्रांनो बघा, आता आपण अनबॉक्स केलेलं आहे बॉक्स. आता 6 महिन्यापूर्वी आपण हेल्मेट आणलेले आहे. आता याच्यामध्ये प्रोटेक्शन काय दिले बघा तुम्ही जवळ अशा पद्धतीचे हेल्मेट आणलेले आहे. तर आता ह्या हेल्मेट आहे ना, ह्या हेल्मेटचं तुम्हाला हे दाखवतो. याला पुढून एक प्रोटेक्शन म्हणून एक काच आलेली. ही आपली प्लॅस्टिकची असते पण ती आपण यालाच ठेवायची आहे अशी, जेणेकरून बिल्डिंगचं स्पॉट वगैरे हे पडणार नाही. तर हे आपण बाजूला काढलेलं आहे. तर तुम्ही बघत असताना शिवरची जी प्लेट दिसते आहे, तर ही प्लेट आहे ना, ही सोलरची प्लेट आहे. याची ही सोलरची प्लेट आहे नी. तर जे 2 होल दिसतात का हे सेन्सर आहेत त्याची, आणि ही खाली दिसतंय ही त्याची लेन्स आहे. म्हणजे तुम्हाला काळी आतमधून पारदर्शक दिसण्यासाठी ही एक काच आहे. तर आता हे सोलरवर चालणारे हेल्मेट आहे.
तर हे सोलरवर कसं चालतंय, तर ज्यावेळेस याच्यावर प्रकाश पडतोय का त्यावेळेस हे खालच्याचा ब्राईटनेस कमी जास्त करते येते ऑटोमॅटिक. म्हणजे तुम्हाला किती काळं बघायचे आणि किती मिनिटामध्ये तुम्हाला ते प्रकाश त्याचा गायब झाला पाहिजे ही ह्या काचवर हे होते. ह्या सोलर याला हे करते, त्याची सेटिंग ह्या सोलरवर होती. आता तुम्हाला मी आतून दाखवतो. आता मी प्रोटेक्शन याला लावून टाकतो. आता आपण प्रोटेक्शन लावून टाकलेले आहे. शेतकरी मित्रांनो बघा, आता आतमध्ये दाखव. याच्या आतमध्ये तुम्ही बघत असताना आता इथं दोन बटणं दिलेली दिसतात का? इथं दोन बटणं दिलेली. ह्या बटनाचं बघा इकडून बाण इकडं मोठा मोठा होत आलेलं आणि ह्या बटनाचा पण इकडून बाण मोठा मोठा होत आलेला. आता ह्या बटनाचा रोल असा आहे शेतकरी मित्रांनो, जे काही वेल्डर असतील तर हे बटन तुम्ही जितकं इकडं फिरवसान तसं याचं जे काही बिल्डिंग करताना जे काही आपल्याला काळं बघायचे ना, तो प्रकाश आपल्या डोळ्यावरला चमकणं म्हणूनसाठी ह्या बटनाचा रोल आहे. म्हणजे तेवढ्या मापावर तुम्ही ते बटन सेट करू शकता की बिल्डिंग करताना खालचा जाळ किती दिसला पाहिजे तुम्हाला, त्याच्यावरती आपल्याला हे करता येते. आणि शेतकरी मित्रांनो, हे 2 नंबरचे जे बटन दिसतंय का तुम्हाला, या बटनाचा रोल असा आहे, ज्यावेळेस आपण बिल्डिंग करतो का त्यावेळेस ते काळं होतं ना आपलं पुढचे जे काही जाळ दिसतोय ना तो काळ्या कलरमध्ये दिसतो. आणि ज्या टायमिंगला तुम्ही जे रोड बिल्डिंग करायचा काढला का जाळ बंद झाला की तुम्हाला ऑटोमॅटिक खालचं सगळं दिसायला सुरुवात होणार. अशी त्या बटनाची खासियत आहे. म्हणजे तुम्हाला किती मिनिटात, म्हणजे मिनिटाचं थोडक्यात तुम्ही सेकंदाचं त्याला टायमर लावता येतो थोडक्यात त्याच्यामध्ये, की बिल्डिंग करायला गेलं की लगेच काळं होणार. आणि बिल्डिंगचा रॉड लोखंडापासून बाजूला केला, जाळ बंद झाला की लगेच तुम्हाला खालचं दिसायला सुरुवात होणार. त्या बटनाचा असा रोल आहे. आणि तुम्ही याच्या साईडला बघू शकता एक डबी दिलेली दिसते का? डबी साईडला जी डबी दिली का त्याच्यामध्ये एक सेल आहे आणि त्याचं किट आहे. म्हणजे जे काही सेन्सर लावलेत ना त्या सेन्सरचं किट आहे. तुम्ही बघत असताना त्याच्यामध्ये बघा दिसतंय स्पष्ट. त्याच्यामध्ये बघा वायर त्या 2 बटन आहे त्याच्यातून ती एक वायर आलेली आहे बघा. आणि ह्या डबीमध्ये गेलेली आहे. डबीमध्ये एक सेल आहे आणि त्याच्यामध्ये एक बारीक चिप दिलेली आहे. ती चिप ते कंट्रोल करते सगळं अशा पद्धतीत आहे. आणि आता ही आतली सेटिंग आपण तुम्ही बघून घ्या. अशा पद्धतीने एवढ्या मापावर सेटिंग करायची. त्या अशा मापावर सेटिंग केली की एकदम वेल्डिंग एकदम परफेक्ट करता येते. आणि एकदा आतली सेटिंग झाली ना की तुम्ही इथं एक बटन दिलेलं आहे त्याला, आतमध्ये काय करायची गरज पडत नाही. तुम्हाला याच्यावरती ब्राईटनेस कमी जास्त करता येतो अशा पद्धतीने. तर चला तुम्हाला आता हे हेल्मेट घातल्यानंतर याचं प्रोटेक्शन इतकं भारी आहे ना, वेल्डिंग करताना तर आपल्याला जाळ एकदम मापात दिसतो. वेल्डिंग करायची बंद झाली की ऑटोमॅटिक पांढरे दिसतं. आपल्याला जे काय खालचं बघायचं ते बघता येतं लगेच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यावर तुम्ही कमी जास्त करू शकताय. आणि याच्यातून खास म्हणजे दूर डोळ्यांमध्ये जात नाही. दोन्हींचं कॉम्बिनेशन याच्यातून होत नाही, त्याच्यामुळे वेल्डिंग लागत नाही. आता 6 महिने झाले मी वापरतोय. 10-20 रॉड मी एका दिवसात जाळतो, म्हणजे एका टायमिंगला वन टायमिंगला. तरी पण मला आजपर्यंत वेल्डिंग लागली म्हणजे 6 महिन्यात मला असं शिकायला मिळालं की 6 वर्षापूर्वी मला जर हेल्मेट मिळालं असतं तर मला वेल्डिंग लागली नसती. आता मी डिमोल गोळी खातो. डॉक्टरकडे जरी गेलो आपण ना, एक लाल किंवा पिवळ्या कलरच्या पॅकिंगमध्ये एक डॉक्टर 10 टॅबलेट देतो आपल्याला. त्याचं नाव आहे डिमोड गोळी. पण त्या गोळीचं साईड इफेक्ट असेल की तुम्ही जर ती गोळी खाल्ली तर तुम्हाला किडनीला प्रॉब्लेम येतो. कारण ते काय करतं, पेन तुमचा घालवायचं काम करते ती गोळी. पण आता ती गोळी मी जवळजवळ 5 ते 6 महिने रेग्युलर खायचो. आज वेल्डिंग केली की खा गोळी, आज वेल्डिंग केली. नंतर मी डॉक्टर गेल्यावर डॉक्टर म्हणला तुम्ही रोज गोळी खाताय, तुम्हाला किडनीचा प्रॉब्लेम होईल, ह्या गोळी खायचं बंद करा. तेव्हापासून मी गोळी खायची बंद केली. पण रात्रभर गोळी नाही खाल्ली की जे काही फरक पेन कमी व्हायची ते होत नव्हतं ना. मग त्यामुळं 6 वर्ष मी असं काढलं. हे 6 महिन्यापूर्वी प्रोडक्ट आणलं. पण शेतकरी मित्रांनो एकच, हे बघा आता हे साईडचं बटन मी चालू करतोय तर बघा ते लगेच ब्लॅक होईल. ह्या बटनाचा हा रोल आहे. आता हे बटन मी बंदच करून ठेवतो आणि तुम्हाला याच्यातून वेल्डिंग करून दाखवतो. तर ते ब्लॅक होणार नाही. बटन बंद असल्यावर ब्लॅक होणार नाही. तर आपण डोळ्याने जसं बघतो का तसं दिसतं याच्यातून डायरेक्ट. आता याने वेल्डिंग लागते. आता याच्यातून आता मी डोक्यात घातलं नाही कारण तुम्हाला दाखवायचे मला, म्हणून साठी डोक्यात घातलेलं नाही. आता बघा हे साईडचं बटन मी चालू करतो, चालू करून याला फुल करतो. आता बघा ज्या टायमिंगला मी वेल्डिंग करायला घेईन का त्या टायमिंगला ते ब्लॅक होणार ऑटोमॅटिक. आता तुम्ही बघा, हे बघा ऑटोमॅटिक ब्लॅक झालं.
आता मी काढलं बाजूला बघा, लगेच दिसायला सुरुवात झाली. म्हणजे एक टायमर आहे त्याच्या आतमध्ये सेट केलेला. बघा आता मी वेल्डिंग करतोय, ब्लॅक झालं बघा, लगेच पांढरं झालं. तर याच्यावरती ज्याला जशी सेटिंग पाहिजे, किती वेळाची पाहिजे, किती अजून ब्लॅक करायची, ते सगळं याच्यात करता येते. याला पाठीमागं सेटिंग पण दिलेली कमी जास्त करण्यासाठी. ह्या पद्धतीत असं डोक्यात घालायचं, इकडे जाते असं याला डोक्यात घालायचं, याला मागं डोक्याला पॅक करण्यासाठी बटन दिलेलं. असं बटन केलं की लॉक खट्ट वाजतं, हे लॉक झालं. आता अशा पद्धतीत आता ज्या टायमाला वेल्डिंग करायचं त्या टायमाला खाली करायचं असं. आता तुम्हाला इकडून इकडून पुढून हे पण जात नाही, दूर पण जात नाही. आणि इथं बटन दिलेलं, हे बटन चालू केलं असं की ओके, डायरेक्ट वेल्डिंग. काही करायची गरज नाही. तुमचं जे काही पार्ट जे काही तुम्ही बनवताय त्याला एक हात लावू शकता, वेल्डिंग करू शकता, काही टेन्शन नाही. तो बरं वेल्डिंग करा. अशा पद्धतीत आता याचा वेल्डिंगसाठी तर एक नंबर फायदा झालेला आहे शेतकरी मित्रांनो. आणि हे आता तुम्ही आता काही ठिकाणी बघा, काही ठिकाणी वेल्डर लोक कटिंग करताना पान उडून काय वेळेस डोळ्याला लागतं, गालात घुसतं इकडच्या बाजूला, त्याला काही अडचण येतं. असं पान उडतंय वेल्डिंग करताना, आपलं कटिंग करताना हे पान आहे ना काही वेळेस उडतं, डोळ्या बिळ्यात इकडे तिकडे लागतं. बऱ्याच जणांच्या घटना झालेल्या आहेत. तर त्याच्यासाठी पण हे भारी आहे. हे बटन बंद करून टाकायचं, त्यामुळं याची काच व्हाईट होते ऑटोमॅटिक. म्हणजे जे आपण गॉगलमध्ये बघतो ना पारदर्शक गॉगलमधून, त्या पद्धतीत ही काच झाली. आता तुम्हाला मी याची एक कटिंग करून दाखवतो. आता तुम्हाला मी दाखवतो. आता हे ज्या टायमिंगला आहे ना तुम्ही कटिंग करत असताना त्या टायमिंगला पण हे ब्लॅक होतं. हे बटन बंद करून टाकायचं. हे बटन बंद केलं की तुम्ही कटिंग पण करू शकता. तुम्हाला सेफ्टी उलटी याच्यातून आतलं सगळं स्पष्ट दिसतंय पण, आणि तुम्ही कटिंग पण एक नंबर करू शकता. तुम्ही कटिंग करत असताना त्या टायमिंगला पण हे ब्लॅक होतं. हे बटन बंद करून टाकायचं. हे बटन बंद केलं की तुम्ही कटिंग पण करू शकता. तुम्हाला सेफ्टी उलटी याच्यातून आतलं सगळं स्पष्ट दिसतंय पण, आणि तुम्ही कटिंग पण एक नंबर करू शकता. तर बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीत आपण कटिंग केलेले. शेतकरी मित्रांनो, प्रोडक्ट एक नंबर आहे. मी काय या प्रोडक्टची काही जाहिरात वगैरे काय करीत नाही. पण एक ज्या ज्या व्यक्तीला वेल्डरला वेल्डिंग लागते त्यांनी अवश्य हे हेल्मेट घ्यावा. ह्याच कंपनीत घ्यावा असं माझं काय म्हणणं नाही. तुम्ही ती कंपनी बघू पण नका, फक्त त्या पद्धतीत आहे सोलरवर चालणार हेल्मेट आहे. तुम्ही अवश्य घ्या आणि आपल्या डोळ्याचं संरक्षण करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलचं नाव गावठी शास्त्रज्ञ. धन्यवाद.